नमस्कार मंडळी, आज बनवते मूग डाळीचा पराठा। त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। त्याच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेली मुगाची डाळ आहे, ती आपण ॲड करून घेणार आहे। कसुरी मेथी आपल्याला ॲड करायची आहे, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हळद, लाल तिखट मसाला, धने पावडर, जिरा पावडर, आपल्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत तेवढे सर्व मसाले आपल्याला पिठात टाकून पीठ सुक्कं पहिलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्या पिठामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पीठ आपल्याला घट्टसर असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे घट्ट आपलं पीठ मळून झालं आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून पिठाला परत व्यवस्थित मळून घेणार आहे आणि मळून झाल्याच्यानंतर मी 10 मिनटं रेस्टला ठेवून दिलेलं पीठ। त्याच्यानंतर मी एक गोळा घेतला पिठाचा आणि सुक्या पिठामध्ये आपण डीप करून व्यवस्थित गोल असा आपला पराठा लाटून घेणार आहे। इथे पाहू शकता आपला पराठा लाटून झाला आहे। हलक्या हाताने लाटायचा जेणेकरून डाळ चिपकली नाही पाहिजे। आणि पॅनमध्ये मी तो पराठा टाकला, एक साईडून भाजून झाल्याच्यानंतर दुसऱ्या साईडून पलटी करून घेतला। असं अलटून पलटून आपल्याला पराठा दोन्ही साईडून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावरती आता तेल लावलं आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडून फ्राय करून घेतला पराठा। आणि इथे आपला मूग डाळीचा पराठा रेडी झाला आहे। पाहू शकता खूप मस्त झालेला, टेस्टी। आणि असाच दुसरा एक पराठा लाटून घेतला, तो देखील मी पॅनवर टाकला आणि त्याला पण व्यवस्थित दोन्ही साईडून आपल्याला अलटून पलटून भाजून घ्यायचा पराठाला। हा पराठा आपल्या घरामध्ये जे सामान अवेलेबल आहे त्या सामानातच बनतो, त्यामुळे याला जास्त काही टाकायची गरज लागत नाही आणि खूप झटपट असा होऊन जातो आणि काहीतरी वेगळं चेंजेस। तर इथे आपले एवढे पराठे करून रेडी झाले आहेत। तर आणि खायला देखील खूप मस्त लागतो, दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता हा पराठा आणि खूप सॉफ्ट देखील झालेले। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।